तर भाजप संपवणारा अजून जन्माला यायचाय, काहींनी कुवत बघून बोलावं असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। मंत्री जयकुमार गोरेंची नाव न घेता पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांच्यावर निशाणा त्यांनी साधलेला आहे। कोणाचाही नाद करा पण देवाभाऊंचा नाद करू नका असं जयकुमार गोरेंनी म्हटलेलं आहे। कोटीप्रमाणे बोलावं, कोटीच्या बाहेर जाऊ नये अशी माझी विनंती या निमित्ताने राहील। भारतीय जनता पक्षानं जर छत काढलं भारतीय जनता पक्षानं जर छत काढलं तर काय होईल? बाकी कुणाच्याही नादी लागा, देवाभाऊच्या नादी लागू। महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप अजित पवारांना घेरण्याच्या तयारीत आहे। भाजपनं अजित पवारांची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेकडून विकास कामांवर केलेल्या खर्चाची माहिती मागवली आहे। या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजप प्रचारात आणणार का असा सवाल केला जातोय। महापालिका निवडणुकीत अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात जो आहे तो आणलेला होता। तर अकोला महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकारण तापलेलं आहे। सर्वपक्षीय विरोधी नगरसेवकांची डिनर डिप्लोमसी आणि बैठक पार पडलेली आहे। 30 पेक्षा जास्त नगरसेवकांची बैठकीला उपस्थिती होती। अकोल्यामध्ये भाजपला रोखण्यासाठी MIM, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकर उपस्थित होते आणि ही बैठक पार पडली आहे। बहुमताच्या 41 आकड्यांची सध्या जुळवाजुळव सुरू असल्याची माहिती मिळते। सत्ता स्थापनेमध्ये वंचित आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका महत्वाची आहे। उद्या किंवा परवा महापौराच्या निवडणुका कधी होणार याच्या अजून तारखाच आलेल्या नाहीत। त्याच्यामुळे आम्ही असं समजतोय की आमच्याकडे वेळच वेळ आहे। तेव्हा या ह्याच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेवरती बसून निर्णय काय घ्यायचे, कसे घ्यायचे ते आम्ही ठरवू त्याच्यामुळे एकत्र आम्ही जाऊ असं आजचं तरी वातावरण आहे असं मी नमूद करतो। तर सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आमदार आमने सामने आलेले आहेत। करमाळा पंचायत समिती निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील मोहितेंना आमदार नारायण पाटील यांचं आव्हान पाहायला मिळते। खासदार धैर्यशील मोहितेंच्या विरोधामध्ये आमदार नारायण पाटील यांनी पॅनल उभं केलेलं आहे। नारायण पाटलांनी जिल्हा परिषद गटासाठी 6 पैकी 6 तर पंचायत समिती गणांसाठी 12 पैकी 12 जागेवरती उमेदवार उभे केलेले आहेत। निवडणूक ही प्रत्येक दिवशी रंग बदलते। झालेला इतिहास आपल्याला विसरून जायचा। इथून पुढे आम्ही प्रचाराच्या मार्गी लागलेलो आहोत। पाटील आदरणीय आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील।